नमस्कार मंडळी, मी जय स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल ट्रॅव्हल बाय हर्टवर. तर मंडळी, मी आलो आहे सध्या नॉर्वेमध्ये, ज्याला की उगवत्या सूर्याचा देश म्हटला जातो. तर इथून पुढे तुम्हाला काही या चॅनलवरती काही माझ्या नॉर्वेच्या व्हिडिओ दिसतील. तर नक्कीच तुम्ही त्या बघा. नॉर्वेबद्दल बरीचशी माहिती मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देतच राहील. तर आज मी तुम्हाला करवणार आहे माझ्या नॉर्वेमधील घराची टूर, जे की 2 BHK अपार्टमेंट आहे. तर ते कसं असतं, काय असतं, एंट्री कशी करायची, काय काय फंक्शन आहे, काय काय फीचर आहे, हे सगळं व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9:30. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आज माझ्या घराची टूर करवतो. तर घरामध्ये एंटर कसं करायचं, काय करायचं मी तुम्हाला. तर ही माझी बिल्डिंग आहे. ही त्याची एक सेंटर की असते सगळ्यांची. तुमच्या घराला जी की आहे तीच बाहेरच्या गेटला पण लागते. इकडे ती की घालायची पहिले, मग असं तुमचं गेट ओपन होणार. हे इकडे सगळे लेटर बॉक्स आहेत. त्या लेटर बॉक्सला पण सेम की यूज करतात. तर मंडळी, हे आहे स्पेशियस असं हॉल आणि किचन एकत्र, लाईक वेस्टर्न कल्चर. तर इथनं बाहेरचा नजारा बघू शकता. अप्रतिम असा नजारा आहे हॉलमधून जो की दिसतो. हे पूर्ण विंडो आहे फुल. त्यानंतर इकडे डायनिंग टेबल, हा किचन सेटअप, डिशवॉशर पण दिलेला आहे. त्यानंतर क्रॉकरी सेट पण जवळपास सगळे आहे. त्यामुळे आपण पाहिजे ते कुक करू शकतो. त्यानंतर इथे तंदूर, त्यानंतर हॉट प्लेट, चिमणी, ओव्हन, फ्रीज, सगळ्या काही बेसिक ॲम्युनिटीज इन्क्लुडेड आहेत. तुम्ही इथे पाहिजे ते बनवू शकतात. त्यानंतर हा आहे किड्स बेडरूम. इथे बंक बेड सिस्टीम दिली आहे. इथूनही बाहेरचा अतिशय सुंदर नजारा दिसतो. हे खाली एक गेट आहे जिथून आपण एंट्री केली ते. आणि इकडे हा आहे मेन बेडरूम. स्पेशियस असा बेडरूम आहे. त्यानंतर त्या बेडरूममधूनच बाहेर गॅलरीत जायला डोअर आहे. ही गॅलरी इकडे संध्याकाळच्या टायमाला फार छान वाटतं. त्यानंतर ही बॅक साईड गॅलरी. बिल्डिंगचं खाली छोटंसं गार्डन वगैरे दिलं आहे लहान मुलांना खेळायला. मस्त असा व्ह्यू आहे. आता हे मेन आपलं वॉशरूम. तर वॉशरूममध्ये दिलेलं आहे वॉशिंग मशीन, शॉवर, कमोड, बेसिन. पण इथे यांनी आपल्या इंडियन लोकांचा काही विचार केला नाही आहे. इथे जेट वगैरे स्प्रे काही भानगड नाही. इथे फक्त पेपर आणि इथे कचरा सिस्टीम अशी. तर इथे खाली आणून आपल्याला कचरा टाकायला लागतो वेगवेगळा सेग्रिगेट करून.